बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ बजरंग बाप्पा सोनवणे यांची खरंच बदनामी केली जाते। दुसरी गोष्ट, जाणून बुजून बजरंग बाप्पा सोनवणे यांना टार्गेट केलं जातंय का? अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलोय। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा हक्काने सांगतोय, द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल ना आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपण आवाज तिथं उठवतो ज्या ठिकाणी न्यायाची गरज असते आणि आपण तेच बोलतो जे सत्य असतं। त्यामुळं जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मी पहिल्यांदा विचारलं, बजरंग बाप्पा सोनवणे यांचं राजकारण आता विरोधकांना जड होत चाललंय, म्हणूनच जाणून बुजून त्यांना टार्गेट केलं जातंय का? तुम्ही सुद्धा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा। आता हे सगळे प्रश्न का उभा राहिलेत तर आपण त्याविषयी थोडक्यात चर्चा करू। विलास घुले या व्यक्तीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। त्याची चूक काय होती? ज्या ठिकाणी भांडणं चालले होते तो सोडायला गेला आणि तो भांडण सोडायला गेला म्हणूनच त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली, चाकू खुपसून निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या हत्येचं समर्थन कुणीही करणार नाही, आरोपी मराठा समाजाचे असो नाही तर कोणत्याही समाजाचे असो। आरोपीला जात आणि धर्म नसतो आणि मराठा समाज यांच्या रक्तात आहे। मराठा समाज कधीही आरोपीचं समर्थन करणार नाही, आरोपीला पाठीशी मराठा समाज कधीच घालणार नाही। आरोपी कोणत्याही जातीचे असले ना, मराठी त्यांच्या विरोधात कायम भूमिका मांडणार आणि मराठी आरोपीचं समर्थन कधीच करणार नाही, कारण आम्हाला शिकवण आहे छत्रपती शिवरायांची। आरोपी मराठा समाजाचे असले ना तरी सुद्धा त्यांना सजा झालीच पाहिजे आणि विलास घुले या तरुणाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण तो सुद्धा एका आईचा मुलगा होता, एका भावाचा भाऊ होता, एका बहिणीचा भाऊ होता। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या मताचा मराठा समाज आहे। पण ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली आहे ना, मी सर्वात पहिल्यांदा तर विलास घुले या तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, कारण तो कोणाचा तरी पोटचा गोळा होता आणि अशा निर्गुणपणे त्याची हत्या करण्यात आली आहे। खरंच वाईट वाटतंय। आपण नेमकं महाराष्ट्राला घेऊन कुठे चाललोय? आता महाराष्ट्रात तरुणाई गुन्हेगारीच्या आहारी एवढ्या का पडत चालली आहे ना, याचा शोध घ्यायला पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही गृह खातं सांभाळताय, तुमच्या अंडरमध्ये पोलीस यंत्रणा येते, तुमची पोलीस यंत्रणा गुन्हेगारी रोखण्यामध्ये असमर्थ ठरतीये, कारण वारंवार दर दिवस एक नाही तर दोन खून पडत चालले। महाराष्ट्रात वारंवार हत्येचं प्रमाण वाढतच चाललंय। मग तुमचे पोलीस नेमकं करतायत काय ना? देवेंद्र फडणवीस साहेब, गुन्हेगारीला आवर घाला। कुणाचा तरी पोटचा गोळा जातोय, कोणत्या तरी भावाचा भाऊ या जगाला सोडून जातोय आणि प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत मी आहे। विलास घुले या तरुणाची बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्या हत्येचं समर्थन तर मी कधीच करणार नाहीये। जे आरोपी आहेत त्यांना सजा झाली पाहिजे। मराठा समाज आरोपीला कधीही समर्थन देणार नाही, आरोपीला कधीही पाठीशी घालणार नाही आणि मराठा समाज यांची एक म्हणजे थोडक्यात सांगतो, मराठा समाज कधीही आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे सुद्धा काढणार नाही आणि त्यांचं समर्थनही करणार नाही, ना तर आंदोलन करणार आहेत, काहीच करणार नाहीये। उलट मराठे म्हणतायत त्या विलास घुलेच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, विलास घुले ज्या पद्धतीने त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे ना, त्या आरोपीला सजा झालीच पाहिजे। हा विषय मी पहिल्यांदा क्लिअर केला। पुन्हा एकदा सांगतो, विलास घुले या तरुणाची ज्या लोकांनी हत्या केली आहे ना त्यांना सजा झाली पाहिजे। जे काही कानून कायदा व्यवस्था पोलीस प्रशासनाला हात जोडून मी पुन्हा एकदा विनंती करतो, निष्पक्षपणे चौकशी करा आणि जे आरोपी आहेत ना त्यांना सजा द्या आणि या विलास घुलेच्या कुटुंबाला न्याय सुद्धा द्या। पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कोणाच्याही दबावाखाली काम न करता निष्पक्षपणे चौकशी करा आणि त्या कुटुंबाला न्याय द्या। पहिल्यांदा मी हे क्लिअर केलं, कारण मी कधीही जातीवाद केलेला नाहीये, ना तर मी जातीवादी आहे। कट्टर 96 कोळी मराठा जरी असलो ना तरी सुद्धा मी आरोपीचं समर्थन कधीच करणार नाही, कारण आरोपीला जात आणि धर्म नसतो। तो कोणाचा तरी पोटचा गोळा होता आणि त्या कुटुंबावर आज काय दुःखाचा डोंगर कोसळलाय ना, फक्त ते कुटुंबालाच माहित आहे। बाकी आपण काय फक्त व्हिडिओ काढू, आंदोलन काढू, मोर्चे काढू, 2-3 दिवस फक्त
रस्त्यावर उतरू. बाकी त्या कुटुंबावर ज्या पद्धतीने दुःखाचा डोंगर कोसळलाय ना, त्या कुटुंबाला फक्त त्यांचं दुःख त्यांनाच माहित आहे एवढं सांगल. पण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. सरकारला हात जोडून विनंती, त्या कुटुंबाला न्याय द्या. आता फक्त हे एकच प्रकरण घडलंय का? तर नाही. बीड जिल्ह्यामध्ये 8 दिवसामध्ये 3 खून झाले, पण एकच प्रकरण गाजतंय, ते म्हणजे विलास गुन्ह्याचं. बाकी त्याच्याच अगोदर 1-2 दिवस अगोदर एका थारनं एका साईडला गाडी उभा राहिली होती, तिथं एक तरुण उभा होता. त्या तरुणाला थारनं उडवलं, त्याची पण हत्या झाली. त्याच्याविषयी कुणी बोलायलाही तयार नाहीये. एका मुस्लिम बांधवाची सुद्धा हत्या झाली आहे, त्याविषयी कुणी बोलायला तयार नाहीये. पण बीड जिल्ह्यात नेमकं हे काय चाललंय? बीडचे पोलीस अधीक्षक काय करतायत? बीडची पोलीस यंत्रणा काय करते? बीडची व्यवस्था हे सगळ्या गोष्टी रोखण्यामध्ये असमर्थ ठरतीये. मग नेमकं हे सगळं बीडचा तुम्हाला काय बिहार करायचा आहे का? आणि राहिलंय काय? बीड जिल्ह्याचा बिहार झालेला आहे. बीड जिल्ह्याची तरुणाई गुन्हेगारीच्या आहारी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालली आहे, त्यांना म्हणजे असं दुःख आणि पश्चाताप काहीच वाटत नाहीये, काहीच नाहीये. हे सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या. आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो. बजरंग बाप्पा सोनवणे हे जे विलास गुले हत्या प्रकरण घडलंय ना, त्या प्रकरणामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांचा काहीच संबंध नाहीये. मी सगळ्यात पहिल्यांदा बजरंग बाप्पा सोनवणे यांना क्लीन चिट देतो. का माहिती का? आणि कशाच्या आधारे माहिती का? कारण जे पोलीस अधीक्षक आहेत ना आपल्या बीड जिल्ह्याचे, त्यांनी असं सांगितलंय, आम्ही बजरंग बाप्पा सोनवणेवर आरोप होत आहेत, त्यांच्या मुलावरही आरोप होत आहेत. असंही सांगितलं जात आहे की बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाची गाडी त्या आरोपीला मदत करत होती, इकडून तिकडे पोहोचवण्यामध्ये त्यांनी मदत केली. सोनवणे, कारण भरपूर काय आरोप होत आहेत. आता हे आरोप काय होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्यांच्या मुलाला टार्गेट केलं जात आहे या खून प्रकरणामध्ये. आणि हे सगळ्या गोष्टी टार्गेट कोण करतंय, ह्या सगळ्या गोष्टी आरोप कोण करतंय, हे सगळं महाराष्ट्र पाहतोय उघड्या डोळ्यानं. आणि हे लोक तेव्हा कुठे गेले होते, जेव्हा संतोष अण्णा देशमुख यांचा निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती, तेव्हा हे सगळे लोक कुठे होते ना कोणालाच माहिती नाहीये. हे लोक नेमकं सगळे आत्ताच टपकलेत, कुठून काय नो हे कोणाला कळायला तयार नाही. हे सगळे लोक जे आता सध्या बजरंग बाप्पा सोनवणे यांना टार्गेट करतायत आणि त्यांची बदनामी करतायत, हे त्यावेळेस का बोलले नाही? हेच लोक होते जे आरोपी आहेत ना, त्यांचं समर्थन करत होते, त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत होते. आमचा माणूस गुन्हेगार नाहीये, आमच्या माणसाला जाणून बुजून टार्गेट केलं जाते, हेच लोक म्हणत होते. आणि नंतर काय झालं? संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणामध्ये जे लोक आरोपी नाहीयेत असं लोक म्हणायचे ना, तेच लोक मुख्य आरोपी ठरले. पण त्यांच्या विरोधात एक सुद्धा पोस्ट तुम्ही टाकली नाही. आणि आता तुम्ही जी हत्या झाली, फार असा आवाज उठवताय ना, एकदम म्हणजे जातीवाद कुठं करावा, किती करावा ना, काहीतरी लिमिट असतं. पण सगळं क्रॉस झालंय बीड जिल्ह्यामध्ये. बजरंग बाप्पा सोनवणे या विलास गुले प्रकरणात यांचा काही संबंध नाही. आणि मी पहिल्यांदा तर कौतुक करतो बजरंग बाप्पा सोनवणे यांचं, कारण ज्या पद्धतीनं जेव्हा आपल्या मुलावर आरोप होत आहेत, आपल्यावर आरोप होत आहेत, हे जेव्हा कळालं ना, असा खासदार प्रत्येक जिल्ह्याला मिळायला पाहिजे. आणि अशा खासदाराची गरज आहे प्रत्येक जिल्ह्याला. जेव्हा आपल्यावर आरोप होत आहेत, आपल्या मुलावर आरोप होत आहेत, हे कळल्याच्या नंतर बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांना डायरेक्ट सांगितलं, निष्पक्षपणे चौकशी करा, माझा कोणत्याही प्रकारचा दबाव घेऊ नका. जर माझा मुलगा दोषी आढळल, जर मी दोषी आढळल, तर कसल्याही प्रकारचा विचार न करता माझ्या मुलाला सुद्धा सजा द्या. मी जर दोषी आढळलो, मला सुद्धा सजा द्या, असा म्हणणारा खासदार मी पहिल्यांदा पाहिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत मी पाहिलं होतं. आणि काही दिवसाचं प्रकरण आहे. काही लोक आहे ना, कित्येक दिवस घरामध्येच बसतात. जेव्हा आपल्यावर आरोप होतात ना, कित्येक दिवस ते घराच्या बाहेर निघत नाहीत. पण बजरंग बाप्पा सोनवणे यांचं खास कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी सोशल मीडियावर येऊन सांगितलं, जर माझा मुलगा दोषी निघल, मी दोषी निघल, कसल्याही प्रकारचा विचार न करता आरोपीला सजा द्या, कारण आरोपीला जात नसते. हे क्लिअर करणारा पहिला खासदार आहे तो म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे. आणि यासाठीच मी खास कौतुक केलं त्यांचं. पण त्यानंतर काय झालंय, ज्या बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाचं जे लोक नाव घेत होते ना की त्यांना आरोपी करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, सर्वात पहिल्यांदा बजरंग बाप्पा सोनवणे यांचा मुलगा जो आहे ना, तो ज्या दिवशी विलास गुले यांची हत्या करण्यात आली त्या दिवशी बजरंग बाप्पा सोनवणे हे कुठे होते, काय होते, पोलिसांनी सगळा तपास केलेला आहे.
पोलीस अधीक्षक स्वतः समोर आलेत आणि त्यांनी सांगितलं बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करता येणार नाही, कारण कोणताही पुरावा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाच्या विरोधात आढळत नाहीये. तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एक प्रथा सुरू झाली आहे, खोटे गुन्हे दाखल करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, सरकारला व्यवस्थेला वेठीस धरू. जोपर्यंत तुम्ही गुन्हे दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उतरणार नाही. खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. आता पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे असतील, त्यांचा मुलगा असेल, त्यांचे CDR काढलेत, कॅमेरे चेक केलेत, जेव्हा CCTV चेक केलेत कुठंही अशा पद्धतीने आढळत नाहीये की बजरंग बाप्पा सोनवणे असतील किंवा त्यांचा मुलगा असेल तो या प्रकरणामध्ये दोषी आहे. हे स्वतः पोलीस अधीक्षक सांगतायत. मग तरी सुद्धा बजरंग बाप्पाला टार्गेट का केलं जात आहे? त्यांच्या मुलाची बदनामी का केली जाते? खरंच बजरंग बाप्पा सोनवणे यांचं राजकारण आता विरोधकांना झेपत नाहीये का? म्हणून त्यांना बदनाम केलं जात आहे का? कारण 2029 ची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये विजय पाहिजे म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे यांना बदनाम केलं जात आहे का? याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण अशा पद्धतीने जर बीडमध्ये राजकारण चालत असेल ना, एवढं गलिच्छ राजकारण कुठेच नाही व्हायला पाहिजे. अरे कुठे आपण म्हणजे आपल्या या महाराष्ट्राला आपण कुठे घेऊन चाललोय ना, हे प्रत्येकाने आता विचार करायला पाहिजे. जेव्हा एखाद्याचा मर्डर होतोय त्या विषयामध्ये सुद्धा आपण राजकारण करतोय, आरोपीची जात शोधतोय आणि जात बघून आपण त्याला टार्गेट करतोय. सगळ्यात पहिल्यांदा विलास घुले यांच्या आई वडिलांना मला एक हात जोडून विनंती करायची आहे. जे काय आंदोलन करताय, मोर्चे करताय, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे ना, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. विलास घुले यांच्या कुटुंबासोबत मराठा समाज आहे. तुमच्या मुलाला आणि तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण तुमच्या मुलाची काहीच चूक नसताना या आरोपीने त्याला मारून टाकले. तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या पोटचा गोळा गमावलाय. या मुलाला तुम्ही लहानाचं मोठं केलं, त्यानंतर तुम्ही जर अशा रीत्या जर तुम्ही तुमच्या मुलाला गमवताय ना, तर तुमच्या मुलाला न्याय मिळवून देण्याची जिम्मेदारी आता तुमच्यावर आहे. आणि जर तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, जे कोणी राजकारण करेल ना तुमच्या या विषयामध्ये, त्यांची सगळ्यात पहिल्यांदा तिथून हकालपट्टी करा. कारण जर राजकारण झालं ना, जर विषय हा डायव्हर्ट झाला ना, तर तुमच्या मुलाला न्याय मिळणार नाही. म्हणून कोण राजकारण करतंय, कोण खरंच तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढतंय ना, हे शोधा. आणि जर तुम्हाला हे शोधता आलं ना, 100% तुमच्या मुलाला न्याय मिळेल. कारण ना बजरंग बाप्पा सोनवणे असतील, त्यांचा मुलगा असेल, जर आरोपी सापडेल ना, त्यांना सुद्धा सजा झालीच पाहिजे. आम्ही समर्थन कधीच करणार नाही. पण आज बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत ना, बिनबुडाचे आरोप आहेत. जर बजरंग बाप्पा सोनवणे तपासामध्ये जर दोषी आढळले, आम्ही त्यांच्या विरोधात पोस्ट करू आणि मी पहिला पोस्ट करेल. पण जर ते दोषीच नाहीये, ते सांगतायत निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्या विलास घुलेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. मग हे नेमकं सगळे लोक कोण आहेत जे तुमच्या मुलाचं जे काही हत्याकांड झालंय त्या गोष्टीचं राजकारण करतायत आणि उगाच राजकारण करून बजरंग बाप्पा सोनवणे यांना टार्गेट करतायत? याचा विचार आता विलास घुले यांच्या आई वडिलांनी करायला पाहिजे, त्यांच्या भावांनी करायला पाहिजे. कारण तुम्ही एक तुमचा भाऊ गमवलाय, तुम्ही तुमच्या पोटचा गोळा गमवलाय, त्याला न्याय देण्याची जिम्मेदारी आता तुमच्यावर आहे. आणि जर त्या प्रकरणामध्ये राजकारण झालं, तुमच्या मुलाला न्याय मिळणार नाही, हे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता मी या सगळ्या गोष्टींना जे तुम्हाला म्हणजे राजकारण कसं करतायत ना, हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. संपदा मुंडे तुमच्याच समाजातील, पुन्हा अजून महादेव मुंडे तुमच्याच समाजातील. मग त्या लोकांच्या समर्थनार्थ हे जे लोक आज तुम्हाला पाठिंबा देतात ते का उतरले नाहीयेत? ते लोक तेव्हा का म्हणले नाही की महादेव मुंडेला न्याय मिळाला पाहिजे, संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे? त्या ठिकाणी हे का भेटायला गेले नाहीत? महादेव मुंडेची अक्षरशः बायको वन भटकतीये आपल्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी. तिच्या पाठीशी तर हे लोक उभा राहत नाहीत. मग नेमकं आरोपी आता मराठा समाजाचे आहेत म्हणून हे लोक तुमच्याकडे येऊन गाजावाजा करतात आणि तुम्हाला पाठिंबा देत आहेत. यांना काही घेणं देणं नाहीये. तुमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त तुमच्या या विषयामध्ये कुणालाही राजकारण करून देऊ नका. पोलिसांवर विश्वास ठेवा आणि पोलिसांवर विश्वास ठेवूनच तुमच्या मुलाला न्याय मिळेल. हे मी का सांगतोय? कारण संतोष अण्णा देशमुख प्रकरण तुम्हाला माहित आहे. मराठा आणि वंजारी दोन समाजामध्ये आमने सामने चाललं होतं. काही लोक आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे काढत होते, आंदोलन करत होते. आमचा माणूस चुकीचा नाहीये, आमच्या माणसाला जाणून बुजून टार्गेट केलं जाते असं म्हणत होते.
तर एकीकडं संतोष अण्णा देशमुख यांचं जे परिवार आहे ना, कोणत्याही गोष्टीला विरोध न करता, कोणालाही उत्तर न देता, फक्त त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवला, निष्पक्षपणे चौकशी झाली आणि जे लोक म्हणत होते ना की आमचे माणसं आरोपी नाहीयेत, तेच मुख्य सूत्रधार निघाले संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर करण्यामागे. त्यामुळे फक्त तुम्हाला एक विनंती आहे, बजरंग बाप्पा सोनवणे जर आरोपी असतील त्यांना सजा झाली पाहिजे, जर त्यांचा मुलगा आरोपी असेल त्यांना सजा झाली पाहिजे. पण हे जे लोक बिनबुडाचे आरोप करतायत, टार्गेट करतायत ना, यांच्याकडे काहीच पुरावे नाही आहेत. यांना फक्त या विषयामध्ये राजकारण करायचं आहे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांची बदनामी करायची आहे. तुमच्या मुलाला न्याय मिळो नाहीतर नाही मिळो, यांना घेणं देणं नाहीये. मी बघतोय त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आंदोलन चाललंय ना, जे लोक भाषणं देत आहेत ना, त्यांचे भाषणं बघितले, भडकाऊ भाषण आहेत. न्याय मिळवून देण्याचे भाषणं कुठेही वाटत नाहीये आणि त्यांची भाषणं ऐकल्याच्या नंतर न्याय त्या कुटुंबाला मिळेल असं कुठेही वाटत नाहीये. जरांगे पाटलाला टार्गेट करतात, एक एक त्या व्यक्तीला टार्गेट केलं जाते जे लोक संतोष अण्णा देशमुख यांना समर्थन देऊन संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले होते ना, त्या प्रत्येक व्यक्तीला टार्गेट केलं जातंय. म्हणूनच माझी एक प्रामाणिकपणे भूमिका आहे, विलास घुले या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि घुले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी प्रमुख आणि प्रामाणिक भूमिका आहे. पण राजकारण नको. त्या कुटुंबाने एक आपल्या घरातला सदस्य गमावलाय, एका आईनं तिच्या पोटचा गोळा गमावलाय, मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. त्या गोष्टीमध्ये कुणीही राजकारण करू नये, ही एक प्रामाणिक भूमिका आहे. मला फक्त त्या लोकांना प्रश्न एकच विचारायचा आहे, महादेव मुंडे संतोष अण्णा देशमुखच्या समर्थनार्थ तुम्ही उतरले नाही ते द्या सोडून. तुम्ही तर आरोपीच्या समर्थनात मोर्चे काढले होते, आंदोलनात उतरले होते, तो विषय द्या सोडून. संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाज सज्ज आहे, तुमची गरज नाहीये. पण फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या समाजातील संपदा मुंडे असतील, महादेव मुंडे असतील, यांच्या समर्थनार्थ महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी, संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही रस्त्यावर का येत नाहीये? खुले प्रकरणामध्ये जेव्हा मराठा समाजाचे आरोपी तुम्हाला दिसले, तुम्ही 8 दिवसापासून ट्रेंड चालवला, न्याय मिळाला पाहिजे. अरे आम्ही स्वतः म्हणतो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला सजा झालीच पाहिजे. विलास घुले या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, आम्ही स्वतः म्हणतो. आम्ही आरोपीचं समर्थन करणार नाही, त्या हरामखोराचं समर्थन कधीच होऊ शकत नाही असं म्हणणारा मराठा समाज आहे, कधी आरोपीला पाठीशी घालणार नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने बजरंग बाप्पा सोनवणे यांना टार्गेट करताय ना, त्यांचं राजकारण तुम्हाला आता झेपत नाहीये, म्हणून त्यांची तुम्ही बदनामी करताय ना. तुम्हाला जर असं वाटत असेल की बजरंग बाप्पा सोनवणे हे एकटे पडतील, तर तुमच्या हा डोक्यातला गैरसमज बाजूला काढून फेका. कारण मराठा म्हणून, एक समाज म्हणून आम्ही सुद्धा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. जर तुम्ही त्यांची बदनामी करत असाल तर आम्ही तुमचा प्रत्येक तो मुद्दा खोडून काढू जे तुम्ही आरोप करतायत. जर तुमच्याकडे पुरावे आहेत ना, पोलिसांना द्या, निष्पक्षपणे चौकशी करून तुम्ही त्या विलास घुले कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढायला सुद्धा तयार आहोत. घुले परिवारासोबत आम्ही आहोत. पण ज्या पद्धतीने, अरे स्वतः पहिला खासदार आहे बजरंग बाप्पा सोनवणे, जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, त्यांच्या मुलावर आरोप झाले ना, पत्रकार परिषद घेऊन सांगतायत जर मी दोषी आढळलो ना, सजा झाली पाहिजे असं म्हणणारा पहिला खासदार आहे. आणि अजून एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त देणार. मनोज दादा सुद्धा विलास घुलेच्या कुटुंबाला भेट 100% देणार. पण एकदा हाक तर द्या, एकदा म्हणा तर खरी की दादा मला न्याय मिळवून द्या. जर तुम्ही राजकारण करत असाल, जात बघून जर टार्गेट करत असाल, कशी भेट द्यायची आणि कसा न्याय मिळवून द्यायचा? ज्या दिवशी विलास घुलेचं कुटुंब मनोज दादाला हाक देईल ना, मनोज दादा रस्त्यावर उतरतील आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून सुद्धा देतील. आणि मनोज दादांनी सांगितलंही आहे, आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यातले आम्ही नाहीये. हा पॅटर्न परळीचा आहे, आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याचा हा पॅटर्न आमचा नाहीये. विलास घुलेच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे स्वतः मनोज दादांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या दिवशी घुले कुटुंब दादाला भेटायला बोलेल तेव्हा दादा जातील हा विश्वास आहे. दादांनी आजपर्यंत जात धर्म कधी कोणाचा बघितला नाहीये. दादा प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देतात. जे लोक न्यायाची भूमिका घेऊन कोणताही स्वार्थ डोक्यात न ठेवता, कोणतेही राजकारण न करता दादाकडे येतात ना, त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून दिलाय. म्हणूनच आज लाखो करोडो लोकांच्या दिलावर राज्य करतोय मराठ्यांचा हा ठाणे वाघ.
आणि राहिला विषय बजरंग बाप्पा सोनवणे यांचा, तुम्ही कितीही टार्गेट करा, कितीही राजकारण करा, कितीही बदनाम करा, बजरंग बाप्पा सोनवणे हा मराठ्यांचा ढाण्यावाग आहे. काहीच फरक पडणार नाहीये. कितीही बदनाम केलं ना, 2029ला खासदार 100% फिक्स आहे बजरंग बाप्पा सोनवणे. त्यामुळे काहीच होणार नाहीये. उगाच आहे ना, उगाच एका कुटुंबानं त्यांच्या घरातील सदस्य गमावलाय, त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून आपलं सोयीनुसार राजकारण करू नका. भावांनो, जातीवाद कमी करा, जात बघून निर्णय घेणंही कमी करा. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही घुले कुटुंबासोबत आहोत. त्या आरोपींना सजा झालीच पाहिजे. मी फक्त एवढंच विचारतो तुम्हाला, हे मी राजकारण, हे जे काही आंदोलन केलं तुम्ही, जे काही मोर्चा काढला, मी त्या गोष्टींना राजकारण का म्हणतोय माहिती का? जेव्हा मराठा समाजाचे आरोपी होते तेव्हा तुम्ही लगेच रस्त्यावर उतरले आणि मग महादेव मुंडे असतील, संपदा मुंडे असतील, यांच्या समर्थनार्थ तुम्ही मोर्चा का काढला नाही? आणि मी तुम्हाला चॅलेंज देतो, मी खरंच तुमच्या सोबत आहे. जर तुम्ही खरंच न्यायाच्या भूमिकेत असाल ना, तर मी आजही सांगतो, महादेव मुंडे यांच्या पत्नीसोबत तुम्ही उभा राहा. आम्ही सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये सामील होऊ आणि सगळे मिळून आपण महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देऊ. सगळे मिळून आपण संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देऊ. कारण भावांनो, जात धर्म थोडं बाजूला ठेवा रे. एक माणुसकी, आपल्यामध्ये माणुसकी अजूनही शिल्लक आहे हे आपल्याला दाखवण्याची गरज आहे. तेव्हा कुठेतरी गावखेड्यामध्ये सगळे समाज एकत्र नांदतील. पण आपण काय करतोय? जात बघून सगळे कार्यक्रम करतोय. जात बघायची, आरोपी जर आपल्याला ज्या समाजाला टार्गेट करायचे त्या समाजाचा असेल की मग आपण त्याला टार्गेट करायला सुरुवात करतोय, मग आपण सोशल मीडियावर भुकायला सुरुवात करतोय. अशानं माणुसकी जिवंत नाही राहणार आहे. आपल्यातली माणुसकी थोडी तरी दाखवा आणि त्या प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया. आपण सगळे मिळून, सगळे म्हणतोय, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळे एकत्र येऊया आणि जे जे अशा निर्गुणपणे हत्या करण्यात येत आहेत ना, त्या सगळ्या कुटुंबांना आणि ज्यांची हत्या होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळेच रस्त्यावर येऊया. बाकी बजरंग बाप्पा सोनवणे जर दोषी आढळतील, त्यांचा मुलगा दोषी आढळल, कारण पोलिसांनी स्वतः सांगितलंय असा कुठलाही पुरावा आढळत नाहीये बजरंग बाप्पा सोनवणे किंवा त्यांच्या मुलाच्या विरोधात, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नाहीये. मग उगाच कशाला अट्टहास की त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गुन्हा दाखल करा तेव्हा आम्ही रस्त्यावरून, असा चुकीचा अट्टहास करणं खरंच चुकीचं आहे. आणि मी त्यांना तर, विलास घुले यांच्या कुटुंबाला तर विनंती केलीच आहे, पोलिसांवर विश्वास ठेवा, निष्पक्षपणे चौकशी करून ते तुम्हाला 100% न्याय देतील, जसं त्यांनी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला. जे लोक आरोपी नव्हते ते मुख्य सूत्रधार निघाले. त्यामुळं पोलिसांवर विश्वास ठेवा. उगाच बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या विरोधात जर तुम्ही चुकीचे आरोप कराल, काहीही पुरावे नसताना आरोप कराल, तर राजकारण झालं तर मुलाला न्याय मिळणार नाही. पोलिसांवर विश्वास ठेवून निष्पक्षपणे चौकशी करायला हवा आणि फक्त तुमचा डोक्यात एकच ठेवा की आपल्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. राजकारणाशी आपला काहीही संबंध नाही. आपल्याला उगाच कोणाला बदनामीही करायचं नाही, कुणाला टार्गेटही करायचं नाही. आपल्याला फक्त आपल्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, एवढं डोक्यात ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढायला सुद्धा तयार आहोत. विलास घुलेला न्याय मिळाला पाहिजे, मी हे वारंवार सांगतोय. बाकी राहिला विषय बजरंग बाप्पा सोनवणे यांचा, त्यांच्या मुलाचा, जर ते दोषी आढळले तर आम्ही स्वतः सांगतोय त्यांना सजा झाली पाहिजे. आणि जर ते दोषी आढळले नाहीयेत तरी सुद्धा तुम्ही त्यांना टार्गेट करताय, तर समाज म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा सुद्धा आहोत. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल, नक्की तुमचं या व्हिडिओवर तुमचं सुद्धा मत, तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं जाणून बुजून केलं जातंय, हे सगळं ठरवून केलं जातंय का, नक्की कमेंट करा, व्यक्त व्हा, तुमचे सुद्धा मत मांडायला शिका. अजून किती दिवस आपण शांत राहणार आहे? मुख गिळून गप्प बसून नका. जर राजकारण होत असेल, व्यक्त व्हा कमेंटमध्ये आणि सांगा तुमच्या मनातलं, बोला, मोकळे मनाने बोला. बाकी एवढंच सांगायचं होतं, बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सोबत मी स्वतः सुद्धा आहे आणि एक समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. जोपर्यंत त्यांच्या विरोधात पुरावे आढळून येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहेत. कुणी कितीही बदनाम करा, काहीच होणार नाही. बाकी एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा सांगतो, हक्काने सांगतोय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण ते बोलतो जे खरं असतं. कारण आपल्याला लवकरात लवकर 10,000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळं अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ जर आवडला असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा, सगळ्या ग्रुपवर, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करा आणि बजरंग बाप्पा सोनवणे
आणि त्यांच्या मुलाची ज्या पद्धतीने बदनामी होतीये ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि निष्पक्षपणे चौकशी करून घुले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, या मताचा मराठा समाज आहे. व्हिडिओ जर आवडला असेल सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. बाकी थांबतो, भेटूया लवकरच नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.